महाराष्ट्र उल्हासनगर 3 मधली जी प्रभाग समिती 3 आहे तिथे आहे. ऍक्च्युली इथे एक मागच्या आठवड्यामध्ये पण एक छोटासा स्लॅब पडला होता आणि आता ग्रिल पण पडलेला आहे. मी तिथे पाहणी करण्यासाठी आले असताना बघितलेलं आहे की ही धोकादायक इमारत आहे. बऱ्याच दिवसापासून यांची नोटीस पण जारी केलेल्या आहेत आणि 25/3 आम्ही त्यांना नोटीस जारी केली होती आणि तिथल्या सदर लोकांना पाणी आणि लाईट बंद करण्याची नोटीस पण देण्यात आली होती. तर हे जे खालची जी दुकानं आहेत हे लोक खाली करत नव्हते कारण त्यांचा खूप सारा माल तिथे पडलेला आहे, करोडोचा माल आहे. त्यांना आम्ही 2 दिवस दिलेले आहेत ते खाली करून ती जागा निष्कासन करण्यासाठी. समजा जर त्या लोकांनी जर आम्हाला त्याची परमिशन दिली की बाबा म्युन्सिपालिटी तोडायची आहे तर आम्ही ते तोडू शकतो. अदरवाईज त्यांची जर ओनर म्हणून आहे त्यांनी जर तोडली तर त्यांनाही तोडण्यासाठी आम्ही देणार आहोत. मॅडम 2 वर्षापासून या बिल्डिंग मध्ये कोण राहत नाही आणि लास्ट मध्ये सेम झाला होता, मागच्या काही दिवसामध्ये सेम झाला होता. त्यानंतर देखील यावर काही कारवाई केली नाही मॅडम. लाईट आता पण चालूच आहे मॅडम, ती बंद केली नाही. आता इथे आता उल्हासनगर म्हटलं तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणातून त्यांनी लाईट घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही लाईट वाल्यांना बोलून म्हणजे MSED वाल्यांच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बोलून 3 ठिकाणचे आम्ही लाईट कट केलेल्या आहेत. त्यांनी ठिकठिकाणून लाईट घेत आहेत. त्याचा आम्ही त्याच्याबद्दल आम्ही तो विषय आमचा नसल्यामुळे तो MSEDचा आहे. MSED आम्ही बोलून त्यांची आता लाईट आणि पाणी ते कनेक्शन कट करतोय आणि सध्या तरी 2 दिवसाचं त्यांना आम्ही मोलत दिलेली आहे. 2 दिवसामध्ये त्यांनी त्यांचं जे माल आहे किंवा आतमध्ये जे पण स्टोअर केलेल्या गोष्टी आहेत त्यांनी काढून आम्ही सील करणार आहोत. त्या अनुषंगाने आम्ही ती कारवाई करतो. मॅडम नियर बाय आपल्याला लाईटी मॅडम यामध्ये लाईटीचे खूप सारे दुकाने आहेत. आतापर्यंत मॅडम तुम्हाला असं वाटत नाही की धोकादायक असेल हे सर्व? यासाठी धोकादायक आहे, त्याच्यामुळे आम्ही लोकांना पण अवेअरनेस करणार या बाबतीमध्ये की तुम्ही तुमची स्वतःची प्रिकॉशन घ्यायची आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पाठीमागं 600 मुलांची काहीतरी शाळा आहे, त्यांच्या प्रिन्सिपलला बोलून आम्ही त्यांची पण एक व्यवस्था करून सांगण्याचे प्रयत्न करू. त्याची पण आम्ही काळजी घेणार आहोत ह्या बाबतीमध्ये. आणि इथल्या लोकांना पण आम्ही अवेअरनेस सांगू की स्वतःची पण काळजी घ्या आणि आजूबाजूच्या लोकांची पण काळजी घ्या. जे तुमच्याकडे जे कस्टमर येत आहेत त्यांना ह्या गोष्टीची इजा किंवा आणखी काही आर्थिक किंवा वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये याची आम्ही त्यांना काळजी घ्यायला सांगू. इकडचे दुकानदार तुम्ही आता बंद सांगितलेलं दुकान आणि तुम्ही कनेक्शन सुद्धा बंद केलेलं आहे आत्ताच का मॅडम? आधी का नाही? सर माझ्याकडे आता चार्ज मिळालेला आहे आणि हे जे काम आहे हे अगोदरच्या लोकांनी केलेलं आहे त्याच्याशी मला ते जे नाही, पण माझ्या कार्यकाळामध्ये मला ते काम करायचं म्हणून मी इथे स्वतःहून आलेली आहे आणि पाहणी केलेली आहे. त्या अनुषंगाने मी कारवाई करणार. तर इथले जे बाजूचं जे पडलेलं आहे तिथे आम्ही ते बॅरिकेटर म्हणजे त्यांचंच ग्रिलचे बॅरिकेटर लावलेले आहे तिथून न कोणाला येण्या जाण्यासाठी. समोरचं जे दुकान आहे त्यांना आम्ही कायमस्वरूपी बंद करायचं नाही. जोपर्यंत डिमॉलिशन होत नाही तोपर्यंत दुकान चालू करायचं नाही. जर तुम्हाला दुकान चालू करायचे तर तुम्ही मला एक NOC द्यायची की रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घेताय म्हणून. त्या अनुषंगाने आम्ही तशी कारवाई करू.